शांती. आज 3/7/2022ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली आहे. रिवाइज डेट आहे 10/1/1991. आजच्या मुरलीचे शीर्षक आहे 4 सत्तांच्या बॅलन्सने म्हणजेच संतुलनाने बाप समान संपन्न आणि संपूर्ण बना. आज सर्वशक्तिमान बापदादा आपल्या सर्व मुलांच्या विशेष शक्तींना बघत आहेत. आजच्या विश्वात विशेष 3 शक्ती आहेत. एक धर्मसत्ता, दुसरी राज्यसत्ता, तिसरी विज्ञानाची सत्ता. परंतु तुम्हा ब्राह्मण आत्म्यांमध्ये 4 सत्ता आहेत. पहिल्या 3 सत्ता तर आहेतच, त्यासोबत चौथी सत्ता आहे श्रेष्ठ कर्मांची सत्ता. आजच्या विश्वात या चौथ्या सत्तेची कमी आहे. यालाच म्हटले जाते श्रेष्ठ चरित्राची सत्ता. या 4 सत्तांद्वारे तुम्ही ब्राह्मण आत्मे स्वतःचे आणि विश्वाचे कल्याण करत आहात. चांगल्या रीतीने जाणता की 4ही सत्ता आपल्यामध्ये आहेत. 4ही आहेत की फक्त एकच धर्मसत्ता आहे? धर्मसत्ता अर्थात सदैव श्रेष्ठ सुखी आनंदी जीवन जगण्याची कला. यालाच धर्म म्हणजेच धारणा म्हटले जाते. राज्यसत्ता म्हणजे स्वतःला आणि राज्याला अर्थात आपल्या कर्म साथीदारांना आपल्या स्नेह आणि शक्तीच्या बॅलन्सद्वारे सर्व प्राप्ती संतुष्टतेचा अधिकार दाता बनून अनुभव करवणे. राजा अर्थात दाता प्रत्येकाकडून संतुष्टतेची वाह व्हावी, ही आहे यथार्थ राज्यसत्ता. तर राज्यसत्ता म्हणजेच स्वतः चालण्याची आणि इतरांना चालवण्याची कला. विज्ञानाची सत्ता अर्थात विज्ञानाद्वारे साधनांद्वारे प्रत्यक्ष फळाची अनुभूती करवण्याची कला. श्रेष्ठ कर्मांची सत्ता अर्थात कर्माचे वर्तमान फळ खुशी आणि शक्ती अनुभव करणे आणि सोबतच भविष्य फळ जमा होण्याची अनुभूती होणे. याला म्हणतात कर्माच्या खजिन्यांच्या संपन्नतेच्या नशेची कला. आता विचार करा, या 4ही कला तुमच्या जीवनात आहेत. सर्वात मोठा खजिना श्रेष्ठ कर्मांचा खजिना आहे. जर श्रेष्ठ कर्मांचा खजिना जीवनामध्ये नसेल तर मनुष्य जीवन अमूल्य जीवन नाही, परंतु पशु समान जीवन आहे. तुम्ही सगळे कोणत्या अधिकाराने विश्वापुढे चॅलेंज म्हणजेच आव्हान करता की जीवन जगायला शिकायचे असेल तर येथे येऊन शिका. हे चॅलेंज करताना राजनेता असो, विज्ञानाचा नेता असो, धर्मनेता असो, सर्वांसमोर रुहानी फकूरने म्हणजेच आत्मिक अभिमानाने सांगता, बेफिकर बादशाह बनून तर पहा. बादशाह आहात ना? जीवनाचा यथार्थ आनंद अनुभव करत आहात ना? सर्वात मोठा खजिना कोणाकडे आहे? आमच्याकडे आहे असे अधिकाराने सांगताना. कारण दुनियेमध्ये 3 सत्ता आहेत. तुमच्याकडे 4 सत्ता आहेत आणि 4ही सत्तांचे संतुलन हीच बाप समान संपन्न आणि संपूर्ण स्थिती आहे. तपस्या वर्षात काय करणार? या 4ही सत्तांना चेक करा. 4ही सत्तांच्या आधारे एकरस स्थितीचे आसन सदैव अचल अडोल म्हणजेच स्थिर राहील. तपस्या नेहमी आसनावर करतात. तर हे सत्तारूपी 4 पाय एकरस स्थितीच्या आसनाला मजबूत करतील. नेहमी बेफिकीर बादशाहचा अनुभव करवतील. बादशाह अर्थात अधिकारी आणि प्रजा अर्थात अधीन राहावे लागते.
तर तुम्ही बेफिकीर बादशाह आहात. बेफिकीर प्रजा नाही, राजयोगी आहात, प्रजायोगी नाही. या बेफिकीर बादशाहीची निशाणी काय दिसून येते? जितका अधिकारी तितका सर्वांचा सत्कारी. फक्त अधिकारी नाही, अधिकाऱ्याची पारखच सत्कारीद्वारे होते. सांगितले आहे ना की योग्य राजाची निशाणी आहे, सर्वांकडून संतुष्टतेच्या फुलांचा वर्षाव होईल. वाह वाहचे गीत गातील अशी राज्यसत्ता प्राप्त केली आहे. आधी आपले जवळचे कर्मसाथीदार कर्मेंद्रियांना चेक करा की मज आत्मा राजाच्या स्नेह आणि शक्ती म्हणजे लव आणि लॉ दोनही सदैव आज्ञेत चालतात की कधीकधी नाईलाजाने चालत आहात की प्रेमाने चालत आहात? दिखाव्यापुरते आहे की मनापासून आहे? असेच संपूर्ण दिवसाच्या दिनचर्येमध्ये आपल्या कर्मसंबंधी किंवा कर्मसाथीदारांना पहा. त्याचबरोबर सर्व संपर्कात येणाऱ्या आत्म्यांना बघा की मज राज्य अधिकारी आत्म्याद्वारे किती टक्के आणि किती जण संतुष्ट आनंदी राहिले. ही आहे राज्य सत्तेची यथार्थ अनुभूती. विज्ञानाच्या सत्तेची तपासणी कशी कराल? हदचे विज्ञान हदच्या स्थूल साधनांद्वारे सुखाची आरामाची अनुभूती करवतात. आपले विज्ञान आहे योगशक्ती. योग मोठ्यात मोठे विज्ञान आहे. तिथे आहेत साधने आणि इथे आहे साधना. आत्म्याला मन आणि बुद्धीच्या साधनेद्वारे किती दूर घेऊन जाता? हदचे वैज्ञानिक सूर्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि बेहदचे वैज्ञानिक चंद्र सूर्याच्याही पलीकडे मन आणि बुद्धीच्या साधनेद्वारे किती वेळात पोहोचता? आणि खर्च किती येतो? वेळेला म्हणतात टाइम इज मनी, म्हणजेच वेळ हे धन आहे. स्थूल धन तर लागत नाही, परंतु वेळेचे धन देखील लागत नाही. तर किती मोठे विज्ञान आहे. ते एअर कंडिशनद्वारे सुख देतात, आराम देतात आणि तुम्ही साधनेद्वारे जेव्हा हवे तेव्हा शीतल स्थितीचा अनुभव करा. जेव्हा हवे तेव्हा ज्वालारूपाचा शक्तिरूपाचा अनुभव करू शकता. हदचे विज्ञान थोड्या वेळाकरिता आराम देण्यासाठी निमित्त बनते, परंतु तुम्ही नेहमी आरामात राहता, आरामात झोपी जाता, आरामात उठता आणि शांतीने सर्व कार्य करता. बेचैन होता का? जेव्हा आसनावरून उतरता तेव्हा बेचैन होता, नाहीतर बेचैनीचे नामोनिशाण सुद्धा नसते. विज्ञान आणखी काय करते? मनोरंजनाची साधने देते, परंतु तुमचे मन उदास होतच नाही. ज्यासाठी तुम्हाला हदच्या मनोरंजनाची आवश्यकता भासेल, कारण उदास तेव्हा होता जेव्हा मनाचे दास बनता. दास बनता का? की कधीकधी 63 जन्मांचे संस्कार येतात. आता तर बादशाह बनलात ना, तुम्ही दासही बनत नाही आणि उदासही होत नाही. म्हणून मन नेहमी मजेत राहते. एकांतामध्ये असलात तरी मजेत राहता, संघटनमध्ये असलात तरी मजेत राहता. सदैव मौजेचे म्हणजेच खुशीचे दाता मालक बाबांसोबत राहताना की कधीकधी रुसता? रुसू नका. मन अथवा चेहरा फिरवू नका. अशा पद्धतीने चेक करा की विज्ञानाची सत्ता कुठपर्यंत अविनाशी राहते. तसेच धर्मसत्ता. धर्म अर्थात श्रेष्ठ जीवन जगण्याची कला. ही धारणाच धर्म आहे. तुम्ही सर्वतर धर्मात्मे देखील आहात आणि श्रेष्ठ कर्म आत्मेसुद्धा आहात. तर हे तपासून बघा की ब्राह्मण जीवनात जगत आहोत. ब्राह्मण जीवन म्हणजे सदैव निर्विकल्प, निर्विघ्न
निर्विकर्मी, सदैव निराकारी सो साकारी. याला म्हटले जाते जगण्याची कला, जिथे कोणतीही हदची इच्छा नाही, काही अप्राप्ती नाही. सदैव हे गीत गात राहावे, पानाथा व पालिया. यालाच म्हटले जाते धर्मसत्ता. आता विचार करा, चारही सत्ता आहेत? चारही पाय एकरस आहेत की एक लहान एक मोठा आहे? चारही पाय एकरस असतील तरच स्थिर राहाल, नाही तर चलबिचल होईल. तर ऐकले काय पाहत होते? प्रत्येक मुलामध्ये चारही सत्ता कुठपर्यंत जमा आहेत? आनंदाने जगणारे आहात ना? मजबुरीने जगत आहेत, चालत आहेत, चालायचेच आहे, याला जगणे म्हणत नाही. कधी मरतो, कधी जगतो, कधी श्वास थांबतो, कधी ढिला होतो, कधी तीव्र गती होते, हे काही जगणे नाही. अच्छा, एका बहिणीला काही त्रास झाला. सेकंदात फुलस्टॉप लावता येतो की वेळ लागतो? झाले ते झाले, फुलस्टॉप. हेच विज्ञान आहे. विज्ञान देखील वस्तूला नाहीसे करते ना? बेहदच्या विज्ञानाच्या सत्तेने सेकंदात बिंदू लावणे म्हणजे फुलस्टॉप लावणे. यासाठीच तपस्येची सुवर्ण संधी मिळाली आहे. कारण शेवटच्या पेपरमध्ये चारही बाजूंना 5 तत्वे प्रकृतीची आणि 5 विकार सगळे मिळून हलचलमध्ये आणण्याचा प्रयत्न करतील, म्हणजेच अस्थिर करण्याचा प्रयत्न करतील. अति हलचलच्या वेळी सेकंदात अचल म्हणजेच स्थिर राहणारेच पास विथ ऑनर बनतील. असे समजू नका की शेवटी एकांतात बसून पेपर द्यायचा आहे. अति हलचलमध्ये अति अचल हा आहे पेपर. हाच प्रश्न येईल, म्हणून आत्तापासून अभ्यास करा. बाहेरची अस्थिर परिस्थिती मनाला हलचलमध्ये आणू नये. यालाच म्हणतात विजयी रत्न. अच्छा, चारही बाजूंच्या श्रेष्ठ धर्मसत्तेच्या धर्म आत्म्यांना बेहदच्या विज्ञानाच्या सत्तेच्या साधना स्वरूप आत्म्यांना, राज्य सत्तेच्या स्वराज्य अधिकारी आत्म्यांना, श्रेष्ठ कर्मसत्तेच्या कर्मयोगी आत्म्यांना, बेफिकीर बादशाह बनवणाऱ्या बाबांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्यांनाही नमस्ते. अच्छा, आज टीचर्सनी देखील त्याग केला आहे, म्हणजे सर्व टीचर्स मागे बसल्या आहेत. तर त्यागाचे भाग्य स्वरूप विशेष प्रेमपूर्वक आठवण स्वीकार व्हावी. टीचर्सचे कामच आहे इतरांना पुढे करणे. चांगले केलेत, प्रत्यक्षात कर्म करून दाखवलेत, त्यासाठी अभिनंदन. बरे, डबल विदेशींची देखील पत्रे आणि शुभेच्छा पत्रे म्हणजेच कार्ड्स खूप आली आहेत. देशवासियांची सुद्धा शुभेच्छा पत्रे आणि पत्रे खूप आली आहेत. शुभेच्छा पत्रे कुठे ठेवली आहेत? हृदयाच्या म्हणजेच मनाच्या डबीत जपून ठेवली आहेत. ज्यांनी नवीन वर्षाची विशेष प्रेमपूर्वक आठवण पाठवली आहे, त्यांच्या सहित सर्व मुलांना नवीन वर्षाच्या प्रत्येक समयी नाविन्याचे अभिनंदन असो, अभिनंदन असो. आता विश्वामध्ये एक उदाहरण बनवून दाखवा की कर्मयोगी स्थितीची काय कमाल असते. जो उदाहरण बनतो त्याला ड्रामामध्ये परीक्षेच्या वेळेस अधिक गुण मिळतात. अच्छा, पार्टींशी अव्यक्त बापदादांची मुलाखत. बाबांच्या सोबत राहिल्याने श्रेष्ठ स्थितीचा अनुभव सहज करत आहात ना? दिवस रात्र बाबांच्या सोबतीची अनुभूती केल्याने सहजच श्रेष्ठ अनुभव करत राहाल, कारण जवळ राहिल्याने शक्ती मिळते.
जसे साकारमध्ये जवळ राहणे सहज वाटते, तसेच अव्यक्तमध्ये जेवढे अटेन्शन म्हणजेच लक्ष देत राहाल तितका सहज अनुभव करत जाल. सगळे निरंतर योगी आहात ना? योगी जीवनवाले आहात. जीवन हे निरंतर असते, 2 तासांचे नसते. जेव्हा एकदा अनुभव घेतला की बाबा माझे, मी बाबांचा, तर वेगळे कसे होऊ शकतो? निरंतर योगी जीवनामध्ये अतींद्रिय सुख, आनंदाची अनुभूती होते आणि मेहनत देखील नाही. मेहनतीचे काम कधीतरी केले जाते आणि जे सहज असते ते नेहमी करू शकतो. तर सहज वाटते की कठीण वाटते? माया तर येत नाही ना? यावेळेस नशा चढलेला आहे, त्यामुळे माया दिसत नाही. मग तिथे गेल्यावर म्हणजेच आपल्या स्थानावर गेल्यावर म्हणतील काय करणार? झाले. निरंतर ही स्थिती चांगली आहे. एक बाबांशिवाय श्रेष्ठ अजून आहे तरी काय? एक उत्तम वस्तू प्रिय वाटते आणि दुसरे जो आवडता असतो तो प्रिय वाटतो. तर सर्वात प्रिय आणि सर्वोच्च बाबाच आहेत ना? मग अजून काय आठवणार? फक्त मध्ये मध्ये स्वतःला चेक करत राहा. थोडे जरी पर्सेंटेज कमी असेल तर त्याला वाढवायला पाहिजे. मग मायेला यायला मार्जिन म्हणजेच जागाच राहणार नाही. पण होते काय? चालता चालता साधारण स्थिती होत जाते आणि समजतात आठवण तर आहेच, विसरलेलोच नाही. परंतु साधारण होत होत विस्मृतीच्या दिशेने जायला लागतात. म्हणून आठवणीची यात्रा साधारण देखील होऊ देऊ नका. थोडे जरी पर्सेंटेज कमी असेल तर आणखी वाढवा, तर सदैव शक्तिशाली राहाल. शक्तिशाली आत्म्याच्या वाटेला माया येण्याची हिंमत करत नाही. माया आली मग युद्ध करा. यात वेळ निघून जातो आणि लिंक तुटते. तुटलेली लिंक जोडणे याने निरंतर मध्ये अंतर पडते. म्हणून साधारण स्थितीसुद्धा होऊ देऊ नका. या भ्रमामध्ये राहू नका की बाबांची आठवण तर आहेच. नाही, तर सदैव स्मृती स्वरूप आहात. स्मृती स्वरूप म्हणजे शक्तिशाली. कधीकधी काम, क्रोध, लोभ, मोह असे मोठे विकार येत नाहीत, परंतु आपलाच स्वभाव किंवा आपलाच संस्कार साधारण स्थिती बनवतो. ही अलबेलेपणाच्या रूपात माया येते. अभ्यास रोज करतात, मुरली देखील ऐकतात, सेवासुद्धा करतात, परंतु जसे पाहिजे तसे नाही. चालत आहेत, पण वेग काय आहे? चालण्यासोबतच वेग देखील चांगला असावा. बाबा सर्व मुलांना नेहमीच उच्च स्थितीमध्ये पाहतात आणि नेहमीच उच्च स्थितीमध्ये बघण्याची शुभ आशा ठेवतात. अच्छा, सर्व श्रेष्ठ कर्म करणारे, कर्मांवर सत्ता असणारे आहात ना? श्रेष्ठ कर्मांची पुंजी जमा आहे ना? किती जन्म चालेल? किती जमा केले आहे? पूर्ण कल्प चालेल की 21 जन्म चालेल? अर्ध्या कल्पानंतरही पूजले तर जाणार. पूज्यसुद्धा तेव्हाच बनता जेव्हा श्रेष्ठ कर्मांचा खजिना जमा करता. शेवटचा जन्म देखील पहा किती चांगला आहे. भिकारी तर नाही बनलात ना? डाळ रोटी तर आहे. तर जेव्हा शेवटचा जन्म इतका चांगला म्हणजेच सुखमय आहे, तर बाकीचे जन्मसुद्धा अति दुःखी असणार नाही. हे तर सुखाच्या तुलनेत दुःख आहे. बाकी इतकेही दुःखी नसता जे भिकारी बनून रोटी मागाल. तुम्ही या दुनियेतील दुःखाच्या तुलनेत अति दुःखी होत नाही. सतयुगाच्या तुलनेत दुःखी होता. अच्छा, टीचर्सचे देखील भाग्य आहे जी सेवेची लॉटरी मिळते.
लॉटरी तर सर्वांना मिळते, परंतु यांना सेवेची लॉटरी विशेष मिळाली आहे. तुम्ही देखील टीचर्सना पाहून खुश होता ना, की समजता टीचर्स पुढे का? जे इतरांना पुढे करतात ते आपोआप पुढे जातात. आदर देणाऱ्याला आदर जरूर मिळतो. हा एक अनादी नियम आहे. देणे अर्थात घेणे, आणि घेणे म्हणजेच गमावणे. काही घेण्याचा प्रयत्न करतात, मला आदर मिळावा. आदर का देत नाहीत? तर घेण्याच्या मागे जाणे म्हणजे गमावणे, आणि देणे अर्थात घेणे. तर देणाऱ्या दात्याची मुले आहात की लेवता म्हणजे घेणारे आहात? देवता अर्थात देणारे. चांगले आहे. बाबासुद्धा खुश, मुले देखील खुश. बाकी काय राहिले? टीचर्स सर्वात जास्त खुश आहेत, कारण विद्यार्थ्यांना पाहून खुशी होते. अच्छा, आजचे वरदान आहे, आत्मिक वृत्ती दृष्टीने दुःखाच्या नामोनिशाणालाही समाप्त करणारे सदा सुखदायी भव. आत्मिक वृत्ती दृष्टीने दुःखाच्या नामोनिशाणालाही समाप्त करणारे सदा सुखदायी भव. ब्राह्मणाचा संसार देखील न्यारा आहे, आणि दृष्टी वृत्ती सर्व न्यारे म्हणजेच अद्वितीय आहे. जे चालता फिरता आत्मिक दृष्टी आत्मिक वृत्तीमध्ये राहतात, त्यांच्याजवळ दुःखाचे नामोनिशाणसुद्धा राहू शकत नाही, कारण दुःख होते देहभानामुळे. जर देहभान विसरून आत्मिक स्वरूपामध्ये राहतील तर सदैव सुखच सुख आहे. त्यांचे सुखमय जीवन सुखदायी बनते. ते सदा सुखाच्या शय्येवर झोपतात आणि सुख स्वरूप राहतात. आजचे बोधवाक्य आहे, स्वतःला पहा आणि स्वतःमधील कमतरता भरून टाका. तेव्हा तुम्हाला खुदाचे म्हणजेच भगवंताचे प्रेम मिळेल. अच्छा, ओम शांती.